पाणी गळत कामावून जर आली तर समजा चुलीत पाणी सगळं पाणी आई रडत बसायची रडायची. हिथं आमचं देवघर, हिथं आम्ही गॅसवर स्वयंपाक करायचो, पोत धरायचा माझ्या अंगावर हिथनं असं पोत धरायचं आई आणि मी खाली स्वयंपाक करायची. असं पोत धरायचं वरनं पोत. तर घराचं काम पण आपल्याला चालू करायचं, ठीक आहे ना. चांगलं मोठं घर बांधायचं, आपला खूप मोठं घर बांधायचं चांगलं. त्याला लिफ्ट बनवायची, लिफ्ट लिफ्ट आता नाही चांगलं बाबा. लिफ्ट म्हणा पडतो आहे 2 मिलियन फॉलोअर तर माझं मला असल्या गोष्टी सांगत जाऊ नको तू. मग राणी कोण टाकतो काय 2 मिलियन अरे मग 10 मिलियन पण मग रान 2 मिलियन. कारण की मी करणार आहे एक नवीन असं. आता हितनं ही पदरू असं आलं ना, मग हिथं खावायला काय नाही तुला. तसं नव्हतं, असं उलट दिसलं नाही पाहिजे अंग. अगं अंग आता कुठं काय राहिलं आपलं. आता काय अगं आई मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे हितनं असा पदर हिथं खाऊ म्हणतोय मी तुला. मॉर्निंग मित्रांनो म्हणायचं स्वागत आहे तुमचं आमच्या. हा म्हणा. गुड मॉर्निंग मित्रांनो, अजून तुमचं स्वागत आहे एका ब्लॉग मध्ये. आज कॅमेऱ्यात नाही घुसायचं, तिकडे थोडं मागं आहे इकडे. आपण अजून काहीतरी नवीन दाखवणार आहे तुम्हाला. चला बघूया. तर काय दाखवणार नाही आज. आज आपण आमचा ह्या घरात कसा प्रवास झाला, आम्ही किती जण त्यात राहत होतो, आम्ही स्वयंपाक कसं करत होतो, आम्ही कसं खात होतो, आम्ही कसं राहत होतो, कसं झोपत होतो, ती दाखवतो आम्ही तुम्हाला. राईट. तर ही माईक आहे, ही आईच्या इथं गळ्यात लावून टाकूया. हा ओके ठीक आहे, माईकीत लावलं आता. हा तर आज आई म्हणजे आयन मी मिळून तुम्हाला दाखवणार नाही की हे आम्ही घरात 25 वर्ष किती 25 काढली 25 वर्ष नाही 20 वर्ष काढली घरात. 20 वर्ष आम्ही ह्या घरामध्ये काढले. तर तुम्हाला ही घर दाखवणार नाही मी आणि माझी आई. पण व्हिडिओच्या लास्टला आम्ही तुम्हाला काहीतरी एक गुड न्यूज देणार नाही, एकदम भारी अशी गुड न्यूज आहे तुम्हाला देणार नाही. गुड न्यूज आहे काय व्हिडिओच्या लास्टला सांगायची. बरं ठीक. ही आमची छोटी 6 पत्र्याची खोली होती. 6 पत्र इथं. अच्छा 6 पत्राची खोली आहे. ही 6 पत्र्याची खोली होती. ओके 6 पत्र्याच्या खोलीमध्ये तुमचं स्वागत आहे. हां या तर ही आमची 6 पत्र्याची खोली. हे कंड बघा. ही आमची 6 पत्र्याची खोली. हिथं आमचं देवघर, हिथं आम्ही गॅसवर स्वयंपाक करायचो आणि आम्ही हिथं 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 मी झोपायची, हिथं गणेश झोपायचा, हिथं थोरला मुलगा झोपायचा, हिथं बापूनाना झोपायचं. आणि तू तेवढ्या बिदीत झोपायचं 6 पत्राच्या खोलीत. वरनं घर गाळायचं, पत्र फुटलेलं, एवढं उडूशा घरात आम्ही 6 माणसांनी 5 माणसांनी एवढं उडायचं काढलं. टीव्ही इथं होता, इथं टीव्ही होता. आणि बाहेर झोपायचं म्हणलं तर पाण्यात झोपायची. इथं समजा अंगाखालनं पाणी जायचं. चुलीवर आधीचा संघर्ष कसा होता आधीच्या आधी म्हणजे आम्ही यायच्या आधी संघर्ष कसा होता. लोकांच्या घरात लोकांची घर सारवली गावात. शिव बसल्याचं घर सारवलं, सूर्यजी माणकाचं घर सारवलं, त्यात राहिलं, गावातल्या बायात काम केलं. हा आणि तो हितनं कागद धरला डोक्यावर पावसात. ही सांगायचं राहिलं की हिथं आमची चूल होती, पाऊस आला की गणुनीवरनं कागद धरायचा. मी इथं चूल होती, गणू असा पोत धरायचा माझ्या अंगावर आणि मी खाली स्वयंपाक करायची. तेवढ्यातनं शून्यातनं विश्व निर्माण केलं. आता तिथं शेड मारलं. बघूया अजून पुढल्या वर्षी देव काय देईल ते देईल. पुढच्या वर्षी बघू. थोडं एवढं पुढे कॅमेऱ्यात नाही घुसायचं आपल्याला. पुढच्या वर्षी अजून एक नशीब, देवाच्या नशिबाने एक घर झालं पूर्ण तर मग बरं होईल. थोडं मागे अजून. आई हाणाला तुम्हाला तिथं आतमध्ये कॅमेऱ्यातून बुके टाकून तुम्हाला सर्वांना, त्यामुळे सावध राहा तुम्ही सगळेजण. अशीच आई ती अशीच करते कॅमेऱ्यामध्ये. आणि ही खिडकी बसायचं का नाही, तू खिडकीत उड्या मारायचा खाली आणि आई इथं करायची जेवण आणि मी ह्या खिडकीतनं लांब पास मजा यायची खूप जास्त. आणि मी ह्या घरात चालायचं इथं बसायचं, पाव घ्यायचं. इथं सगळं पाणी होतं का नाही, इथं गुडघे इतकं पाणी, एवढं पाणी माझ्या अंगा खालनं पाणी. हा लय भयंकर परिस्थिती. आणि अजून आतमध्ये काहीतरी दाखवायचे. पाऊस आला की घरावर कागद झाकलेला, वरवंड्यातनं पाणी येतंय. तरी पण आम्ही वावडीला जागा दिली इथं. काय घेतला हा तुटला काय घेतला हुक नाही तुटला. ही पतंग बघा किती मोठी पतंग. हे बघ, हे भावनांनी मिळून केली. हिला 3 वर्ष झाली का बनवून? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्षापासून ही अशीच हिला कोणी उडवत नाही. ही 2 माणसांना ओढवून नेते. 2 माणसांना हिला हवे सोडलं का नाही, 2 माणसांना ही ओढवून नेते. एवढी मोठी ही. जर कोणाकडे असेल मोठी तर मला इंस्टाग्रामला फोटो पाठवा. MH45 रायडर ह्या इंस्टाग्राम आयडीवरती 1 मिलियन फॉलोअर वाली आयडी आपली. हिला उडवायचं एकदा पण काय तिला आम्ही नाही एक स्कॅनर चिटकवलाय. मी आणि भावांना स्कॅनर आहे.
ह्या स्कॅनरला स्कॅन केलं का नाही लगेच जर कुठं तुटून जर गेली आवडी तर ती आवडी आमच्यापर्यंत म्हणजे लगेच त्यांना कळणार ही ह्यांची आहे तर आमच्यापर्यंत लगेच ते आवडी म्हातारी म्हणजे लोक आणून द्यायची तर अशा प्रकारे काय केलं तर माझ्या डोक्यात काय प्लॅन चालत माहिती का हिला मस्त सारवून घ्यायचा ह्या इथं का नाही ह्या इथं मस्त PC एडिटिंग लेवल समजा गोष्टी इथं मांडायच्या ह्याला PVP हे करायचं आतमधून समजा सिलिंग लावून घ्यायचं येत ना ह्याला हा मग घर बांधायचं का नाही अगं घर बांध ह्याला सिलिंग करायचं एकदम मस्त कलर बिर राहत एकदम मस्त फरशी बिरशी टाकून एकदम AC आहे इथं लावायचा काचचा दरवाजा बसवून घ्यायचा खट करून काचचा दरवाजा बंद केला का नाही फुडलं सगळं काय दिसतं कोणाला काहीच नाही पहिला आतमधलं दरवाजा बंद केला की काच ऑटोमॅटिक ती अशी झाली पाहिजे एवढ्या करा आता म्हणतो की खाली बांधायचं इथं अगं ती बांधायचंय पण एक स्वतःसाठी एक रूम असली पाहिजे एक आरामदायक एक असले पाहिजे एक स्वच्छ चांगला विचार कसं वाटतं तुम्हाला सर्वांना ही आयडिया कशी वाटते मला सांगून द्या कमेंट करून ह्या इथे AC बसवायचा ह्याला सिलिंग करायचं ह्याला आतनं कलर देऊन ह्या फुटक्या पत्र्याला. आतमध्ये फरशी अगं ह्याला मी करतो ना ह्याला काय लॅमिनेशन काहीतरी करायचं आहे का काय कुणाला माहिती का ह्याला काय करता येईल का हे बोळं बुजवण्यासाठी म्हणा पत्र टाकायला लई महागाचा खेळ जाईल त्यामुळं हिला मस्त समजा कलर देऊन घेतो आतमध्ये दरवाजा देऊन टाकून घेतो आतमधनं हिला पूर्ण सिलिंग लावून एकदम मस्त मध्ये हिथं AC बसवा हिथं AC आणि ह्या इथं आपल्याला मस्त मध्ये टेबल वगैरे त्याला लाइटिंग वगैरे हे करून ह्या इथं छोटंसं किचन वगैरे मला बनवायचं म्हणलं मी इथं बनवून खाऊ शकतो एकदम मस्त कसं वाटतंय प्लॅन भारी वाटतंय असं मस्त मध्ये लाईव्ह स्ट्रीम करायचं म्हणलं तरी ह्या बसून करू शकतो एकदम मस्त मध्ये कसं वाटतं प्लॅन प्लॅन भारी वाटतंय मस्त आय म्हणती म्हणल्यावर तिथनं पाणी काढायचं आणि तिथनं पाणी काढायचं त्यावेळी कामावून जर आली तर समजा चुलीत पाणी सगळं पाणी आय रडत बसायची खरं लय रडायची आई. लय रडत बसायची गॅस नसायचा स्वयंपाकाला हा भयंकर काहीच नव्हतं काहीच नव्हतं पहिलं नुसतं म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती ना पहिली आहे किती रुपयात कामाला जायची का 150 रुपये हजेरीने 150 नव्हती 125 रुपये हजेरी होती तवाच्या 600 होती हा 600 रुपयामध्ये आई पहिली कामाला जायची त्यावेळेस आई पुढे खुरपायची मी पाठीमागं मका उपटायचं ह्यात गार लागतंय ह्यात मध्ये लय गार लागतं उकडत ना कसलं सुद्धा कसलं गार लागतंय आतमध्ये खोलीत कसलं भारी वाटतंय गार लागतंय या घरामध्ये हे चला पाणी भरायचंय 20 वर्ष आमचं जुन्या घरामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि चला आपण किती वेळा शिवलं होतं का दारच नव्हतं घराला हे बघा पाणी लागलेलं. तर ही होता एक छोटासा व्हिडिओ नॉर्मल आमच्या संघर्षाच्या काळातला जिथं आम्ही 20 वर्ष या घरामध्ये राहिलो इथं काय हा एक गुड न्यूज आहे काय लई मोठी सांग की पटकीन माझं हा शुभ मंगल हा सावधान हा तू मला ना पाहिले कधी तू मला ना सांगितले कधी सांग पटकीन काय आहे ते सांग की लगीन आहे काय लगीन करते काय तिकडे बघ कॅमेरा हा तू मला ना पटकीन सांग असं तर राहते हा असं हा असा असं तर का हा हिथं हा हिथं असा दाबून धर हा तू मला ना सांगितले कधी मी तुला ना सांगितले कधी पटकीन सांगतोय कसं करते सांग की लवकर तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे बाबा पटकीन सांग चापट तुझं माझ्यावरचं प्रेम कधी कमी होऊन देऊ नको पण सांग की काय झाले कारण की मी करणार आहे एक नवीन असं झाड तयार पटकीन सांग हेसर करण्या सांग तू का जाऊ मला काय म्हणायचंय मी काहीतरी एक नवीन करणार आहे काय सांगू सांग सांगू सांग की पटकीन एक नवीन गुड न्यूज आहे अरे सांग की पटकीन मग आपला नवीन घरी कुणीतरी येणार म्हणजे कोण येणार आहे आहे ला 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 मोटर चालू केली इकडे पाणी भरायचं. कोण येणार आहे आपल्या घरी येणार कोणतरी लवकर लवकर म्हणजे सांग पटकीन आपल्या घरी येणार आहे सांगू का सांग की सांगू का एक चापठान मग हा पाणी भरायचं एक चापठान हा सांगणार आहे हानती मला ही आई माझी अरे सांग की काय येणार आहे आपल्या युट्यूबचा दुसरा चॅनल
बॅन झाला होता हा. ती उद्यापासून चालू होणार आहे डंग 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 डंग. आपल्या युट्यूब चॅनलचा 3 महिन्यापूर्वी एक चॅनल होता करण्यामुळे ब्लॉक पडला होता तीन महिन्यापूर्वी त्या चॅनलला स्ट्राईक पडली होती आणि ती चॅनल सस्पेंड झाला होता. ती चॅनल उद्यापासून चालू होणार आहे आणि त्याच्यावरलं पैशावर मला चालू होणार आहेत. तर मला यूट्यूबची डबल पेमेंट चालू होणार आहे काही दिवसांना. त्यानंतर आम्ही मस्त मध्ये लवकर पुन्हा मग घराचं काम धरू. घर बंगला आईचं म्हणणे कसं आहे घर करायचं आहे तर घराचं काम पण आपल्याला चालू करायचं आहे. ठीक आहे ना. चांगलं मोठं घर बांधायचं आपल्याला खूप मोठं घर बांधायचं आहे चांगलं. त्याला लिफ्ट बनवायची लिफ्ट लिफ्ट आता नाही चांगलं बाबा. अगं लिफ्ट म्हणा मला पडू दे खाली. लिफ्ट असणार आहे घरावर स्विमिंग पूल असणार आहे एकदम मस्त मध्ये 4 फेर कंपाऊंड पुढे होणार आहे म्हणा पायाला धरून नाही. असं पाहणार. ती पोरगी काय ऐक की. पाहायचं? आणि त्यात मध्ये मेन गोष्ट काय माहिती आहे हा. का त्यात मध्ये स्विमिंग पूल आई घराला ना असं असतं नाही आपलं सांगतो तुला पाय ठेवला का नाही शिडी माता तुला आतमध्ये दरवाज्यात न्या तू खाली उभा या वर घर या तर ना असा पाय ठेवला की तू डायरेक्ट वर खोलीत पोच. हा अजून खरंच तर बर ऐकून तर पाय असा पाय ठेवला म्हणलं की शिडी मातानाच आई लगेच मातानाच पुढव न चालता घरात झोप डायरेक्ट झोप. रिमोटचं बटन टाकलं की टीव्ही बाहेर. कुठं हातात टीव्ही नाही खालनं टीव्ही वर येतो लगेच. हा चालू कराय. हा टीव्ही लगेच वर बटन टाकलं की भिताड बाहेर बटन टाकलं की स्विमिंग पूल ओपन. असं घर करणार नाही मी. तुला खोट वाटतंय का? बरं तुम्हाला खोट वाटतंय का भाऊ तुम्ही सांगू द्या मी करू शकणार मी करणार म्हणजे मी 100% ही गोष्ट करून दाखवणार स्वतःच्या मेहनती करणार. भलेच त्याला 2 वर्ष लागू 3 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष लागू पण मी ती गोष्ट करून दाखवणार करणार म्हणजे करणार मस्त मध्ये काय पण म्हणा बरं का भावांनो. पण ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग करायची ना जर थोडी मजा काय पण म्हणा वेगळी असते आणि तीच ब्लॉग एडिट करतोय का मगाचा आहे ना तीच ब्लॉग एडिट करतोय. ऐका वाजदारनं खाली जाऊन बसली घरी अजून वर नाही आली नाव घेतलं नाही आली. 100% आयुष्य तुला 100 नाही 200 वर्ष आयुष्य तुला. हा हो अवगत काहीतरी तुला आवडून एक डबा घेऊन आली मी एक डबा खाल्ला. काय बोलते ग बघू तुझ्या हातचं फरायला लागतं तुम्हाला फरायला म्हणल्यावर अरे वा किती बी घरी कमवून ठेवणार तू मला लिंबू दिलं तर मला उपाशी मारते ते. आयो हिनं लिंबू दिलं आणि मी तू शाबू दिला. तुझी आयता बसून खा हा काम तरी करतो का अरो गाड्या सुद्धा घालणार नाही पांघुरणाच्या. कसं आहे मी सुट्टीला आलोय घरी समज ना मी सुट्टीवर आहे त्यामुळे मला जास्त बोलू नको तू. मग काम कर ना ते घरचं. नाही घरचं काम काय कर पाईपाला पाईप जोड एका कडने पाणी घ्या मग संध्याकाळी 1-2 दारे पावसाचा कथा कवा पडतो आहे 2 मिलियन फॉलोवर तर माझं मला असल्या गोष्टी सांगत जाऊ नको तू. मग रान कोण टाकतो काय 2 मिलियन अरे मग 10 मिलियन पण मग रान 2 मिलियन रान कोण करायचं मग तू माझं जे काय माझ्या नावावर आहे ते तुझ्या नावावर करून घे आणि 30-35 लाख मध्ये तू खुश होऊन जा. काय काय आहे माझ्या नावावर आज बापाच्याच नावावर नाही अजून बापाच्याच नावावर नाही तुझ्या नावावर होईल टेन्शन नाही लेणे का सबर का फल फुटल गाडी नीटा होता है. हा ग आई माझी हे पिळा लिंबू घरी गेला तिथे एक माणूस आला गणेशची आई का म्हणला मी म्हणलं होय गणेशची आई तर म्हटलं काय खरं नाही मंडळाला गेली मिरची घ्या तुम्हीच का होती म्हणलं माझा हे अवतार करण्यामुळे आई पण लय फ्रीमच झाली आता माझी तुम्हीच आहे का म्हणलं हो. उद्याचा फुल्ला व्हिडिओ मला युट्यूबची अर्निंग किती तयार बनवायचा आहे शाबू साडीचा ब्लाऊज शिवा टाकायचा लग्नासाठी. हम्म मला 2 पीस जम्परचे आण जाऊन मला मी आता लय खाल्लाय मी एकदा खाल्ल्या मी खात नसते. वा हे आपला एकदम आय लव्ह यू. आय लव्ह यू तू म्हण आता आय लव्ह यू टू दाखव तिला. आय लव्ह यू टू गुलाबाचं फुल. गुलाबाचं फुल नाही माझ्याकडून लिंबाचं फुल. असं आता ही स्टाईल निघली नवीन आय लव्ह यू म्हणाय डायरेक्ट आय लव्ह यू म्हण बाबा बस म्हणत आम्हाला नाही येत म्हणायला. कसं आहे ना आता हे ती जर नाही शाळेला गेलं तर त्याला येऊ द्यायचं ना. असा काहीतरी व्हिडिओ होता. कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब. सायकलीकडे कधी जाणार आहे ती सांगतो मी 5 ते 6 दिवसांनी मी सायकलीकडे जाणार आहे. त्यानंतर ना मग आपण एकदम मस्त मध्ये काय म्हणते ती सायकलीकडे जाऊन मस्त ब्लॉग करायचे आहे. त्यानंतर ना माझा प्लॅन चालला आहे कॅरेव्हॅन तयार करायचा पण त्यासाठी थोडं बजेट लागतं एक खूप जास्त मोठं बजेट लागतं तर त्यासाठी मी थोडं थांबलो या आपलं कॅरेव्हॅन तयार करायचं जसं ड्रोनचं पैसे फिटतील ना तसंच आपल्याला
ती करायचं ठीक आहे ना. तर कसं काय वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या व्लॉगमध्ये. तो पण टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.